ज्या तारखेला ग्रुप सी पूर्व परीक्षा 2026 ची नोटिफिकेशन आली, त्या तारखेला आपल्याला समजलं, की 2026 पासूनच्या ज्या काही पूर्व परीक्षा आहे, त्या आता ऑनलाईन होणार आहे. त्यानंतर त्यावर भरपूर वादावाद झाल्या. आयोगाने आपलं स्पष्टीकरण दिलं. आयोगाने काही इतर आयोगांचे तर्क-वितर्कही लावले. परंतु आपल्याला अमान्य तर अमान्यच. असो, 12 जुलैला गट क मुख्य परीक्षा होती. परंतु त्या अगोदर छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या ठिकाणी जोरदार प्रमाणात आंदोलनं झाली. आयोगालाही समजलं, पुण्यामध्ये उमेदवार 12 जुलैपर्यंतच थांबलेले आहे. त्यानंतर त्यांचंही सुरू होईल. परंतु याच दरम्यान मुख्यमंत्री साहेबांनी एक बैठक बोलावलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचे काही शिष्टमंडळ मुख्यमंत्री साहेबांना भेटले, मंत्रालयात गेले, आयोगाशी पत्रव्यवहार केले आणि शेवटी यांनीच एक बैठक घेण्याची ठरवली. आता लक्षात घ्या, हे व्हिडिओमध्ये मी जे जे काही सांगेल ते फायनल झालेलं नाही. जोपर्यंत आयोग तुम्हाला नोटिफिकेशन काढून सांगत नाही, की आमचा हा डिसिजन आहे, तोपर्यंत ते फायनल नाही. आणि ह्याच कालावधी दरम्यान मलाही भरपूर जणांचे मेसेज आले, की परीक्षा ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल. माझं त्यांना एक उत्तर होतं, 90% चान्स परीक्षा ही ऑफलाईन होईल आणि 10% एक्सेप्शन आहे, की जी ऑनलाईन होऊ शकते. अशा भरपूर विद्यार्थ्यांना मी हेच उत्तर दिलेलं आहे. तर आत्ताही माझं उत्तर तेच आहे. पण बैठकीतील उत्तर मी तुम्हाला सांगतो. तुमची गट क पूर्व परीक्षा 2026 आणि ऑगस्ट 2027 पर्यंत ज्या काही पूर्व परीक्षा होतील, त्या सर्व ऑफलाईन पद्धतीने घेण्याचं ठरलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आयोगातील अधिकारी अध्यक्ष व सदस्य यांना तसं सांगितलेलं आहे. आता ही एक संविधानिक बॉडी आहे. राज्य शासन यांना फक्त शिफारस करू शकतं. यांच्यावर निर्णय लादू शकत नाही. त्यामुळे आयोगाला तो सखोल विचार करण्यास सांगितलेला आहे, की ऑगस्ट 2027 पर्यंत तरी परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीनेच घ्या. आणि इथून मागचा इतिहास राहिलेला आहे, की आयोग सरकारचं ऐकतं. त्यामुळे ऑगस्ट 2027 पर्यंत ज्या काही पूर्वपरीक्षा तुमच्या होतील, त्या ऑफलाईन पद्धतीनेच आयोजित केल्या जातील. याबाबतचं नोटिफिकेशन तुम्हाला आज किंवा उद्या कदाचित आजच बघायला भेटेल. आज कदाचित कामाचा दिवस आहे. आज गुरुवार आहे. नक्की आजच कदाचित नोटिफिकेशन येईल. आयोगाने भरपूर लोकसेवा आयोगांची उदाहरणं दिलेली होती, की हे लोकसेवा आयोग इतक्या-इतक्या पोरांच्या इतक्या पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेतात. परंतु आपले उमेदवार इतके हुशार आहे, की त्यांनी बाकीच्या लोकसेवा आयोगांची माहिती मिळवली, जी काही आयोगाने पुरवली होती त्यांची. त्यामध्ये समजलं, की यापेक्षा 10 किंवा 12 पट उमेदवारांची ते लोकसेवा आयोग ऑफलाईन पद्धतीने सुद्धा परीक्षा घेतात. त्यामुळे काही बाबतीत तरी आयोगाची ही माहिती चुकीची आढळून आली. आणि कदाचित आयोगापर्यंत ही बातमी पोहोचलीच असेल. असो, परंतु या बैठकीदरम्यान एक संशय निर्माण झालेला आहे. तो म्हणजे आता जर का परीक्षा ऑफलाईन घ्यायचं ठरलेलं आहे ऑगस्ट 2027 पर्यंत, तर कदाचित जागांची जी काही भरमसाठ वाढ आहे, ती ऑगस्ट 2027 नंतरच आपल्याला बघायला भेटते की काय? हा संभ्रम निर्माण झालेला आहे. असो, ते आपल्याला जागा वाढ झाल्यानंतरच कळेल. कारण की गट क पूर्व परीक्षा आपल्या समोर आहे. गट क पूर्व परीक्षा 2026 मध्ये कोणत्या तारखेपर्यंत वाढ होणार आहे? तर 20 ऑक्टोबरपर्यंत जितके काही पदं एम-पी-एस-सीला गट क जाहिरातीसाठी जाणार, तितके तुम्हाला 2026च्या जाहिरातीमध्ये पदे बघायला भेटणार आहे. तर लक्षात घ्या, तुम्ही जे काही भरती सुसूत्रीकरणचं पत्र पाहिलं, ते भरपूर विभागांचे, भरपूर संवर्ग एम-पी-एस-सीकडे वळवण्यात आलेले आहे, जे 5 मेला कदाचित प्रसिद्ध झालेलं होतं. तर लक्षात घ्या, आयोगाने या सर्वांना आता सध्या तर गट जाहिरात आपल्यासमोर आहेत. म्हणजे गट जे काही संवर्ग आहेत, या सर्वांना तुमची जी काही मागणी पत्रक असतील, त्याद्वारे आम्हाला पाठवा, हे सांगितलेलं आहे. त्यातल्या त्यात शासनाने सुद्धा विभागांना सांगितलेलं आहे, की तुम्हाला जितक्या लवकरात लवकर मागणी पत्रक आयोगाकडे पाठवता येईल, तितक्या लवकरात लवकर पाठवा. त्यातल्या त्यात एक मधला टप्पा असतोय, सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवा. त्यानंतर वित्त मंत्रालयाची परमिशन घ्या. त्यानंतर पुन्हा ज्या विभागाने पत्र पाठवलं होतं मागणी पत्रक, त्या विभागाकडे पाठवा आणि मग ते विभाग एम-पी-एस-सीकडे पाठवणार. त्यातीलही 1-2 टप्पे माझ्या मते सध्या गायब केलेले आहे. त्यामुळे शासन तरी मागणी पत्रक आणि जागा भरण्याच्या उद्देशाने प्रयत्न करत आहे. परंतु जर का कालच्या बैठकीमध्ये असं झालेलं असेल, जर का परीक्षा ऑफलाईन होणार असेल आणि ऑफलाईनमुळे इतक्या जागांचा दबाव जर का आमच्यावर निर्माण होत असेल, तर शासनाने थोडी कमी प्रमाणात मागणी पत्रक पाठवावे. अशी चर्चा या बैठकीत झाली नाही म्हणजे मिळवलं. असो, तर गट का पूर्व परीक्षा 2026च्या भरती प्रक्रियेमध्ये जागावाढ झाली आहे की होणार आहे? तर लक्षात घ्या, लिपिकचे काही विभागांची मागणी पत्रक आयोगाला गेलेले आहे. जसे की अन्न व नागरी पुरवठा विभागाचे 230 पदांचे लिपिक संवर्गाचे मागणी पत्रक आयोगाकडे गेलेले आहे. त्यानंतर पुरवठा निरीक्षक 230 पदे सरळ सेवेने भरण्याकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुयोग्य उमेदवारांची निवड करून शिफारस करण्याची विनंती करण्यात आलेली आहे. ते तुमच्या समोर आहे. हा डाटा कदाचित तुमच्याकडे असेलही पण. फक्त एवढंच, की ते तुमच्या विभागामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा आहे का ते बघून घ्या. त्यानंतर लिपिक टंकलेखक 226 हे पदं तुमच्या विभागानुसार बघून घ्या. बाकी पुरवठा निरीक्षक गट क, सरळ सेवा भरती परीक्षा 2023, पुरवठा निरीक्षक गट क या संवर्गातील पदांची सरळ सेवेची तिसरी प्रतीक्षा यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे उपयुक्त पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदसंख्येत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या हाच डाटा आहे, हाच तुम्हाला जाहिरातीत दिसेल असंही नाही. त्यामुळे यातही बदल होऊ शकतो. परंतु सध्या माझ्या मतेप्रमाणे लास्टपर्यंत अशीच वॅकन्सी राहील. त्यानंतर पुढील संवर्ग आहे म्हणजे कालवा निरीक्षक, कॅनल इन्स्पेक्टर. तर जाहिरातीत पदसंख्या पाठवण्यासाठी कुठे किती पदे रिक्त आहेत याची कार्यवाही विभागाने चालू केलेली आहे. परंतु अजून मागणीपत्रक पाठवलेलं नाही. पुढील पद आहे तलाठी, सर्वांचं आवडतं, सर्वांचं महत्त्वाचं. ते म्हणतात ना, काही विभाग एकदम ॲक्युरेट जागे असतात, परंतु काही विभाग कुंभकर्णासारखे झोपलेले असतात. त्यांना दोनदा तीनदा उठवलं, जागं केलं, तरी ते
उठायला तयार नसतात. तर ते तशाच पद्धतीचं आहे. महसूल व वन विभागाने मंत्रालयातून प्रत्येक विभागीय आयुक्त, प्रत्येक कलेक्टर यांना पत्र पाठवलेलं आहे, की ज्या काही रिकाम्या जागा असतील त्या भरायच्या आहे. मागणी पत्रक लवकरात लवकर मंत्रालयात सादर करा. परंतु ती तारीख प्रत्येक जशा कोर्टाच्या तारखा असतात त्या पद्धतीने वाढत आहे. ते मनाव घेतलं तर होईल. मुद्दा हा आहे, की जर का तलाठीच्या जागा काढायच्या ठरल्या तर त्या एम-पी-एस-सीकडे येतील का? तर हो, येणार आहे. मग 2026च्या जाहिरातीत येतील का? 20 ऑक्टोबरला अजून वेळ आहे. त्यामुळे कदाचित यांनी एखाद्या वेळेस जरी मनाव घेतलं, तरी ते तुम्हाला 2026च्या जाहिरातीत जागा बघायला भेटतील. त्यानंतर एक्साईज सब इन्स्पेक्टर. तर हो, या जागांविषयी सुद्धा प्रक्रिया सुरू आहे डिपार्टमेंटमध्ये. त्यानंतर पुढील महत्त्वाचं म्हणजे लिपिक टंकलेखक एस-आर, नोंदणी व महानिरीक्षक कार्यालय, मुद्रांक विभाग म्हटलं तरी चालेल. याची फाईल रिटर्न गेलेली आहे. आयोगाला त्यामध्ये त्रुटी आढळल्या आणि त्यामुळे ती फाईल रिटर्न पाठवलेली आहे. त्यावर जर का त्रुटी सुधारून आल्या किंवा नाहीच पाठवलं, तर मग ती जागांची गडबड होऊ शकते. जर का त्रुटी सुधारून लगेच आयोगामध्ये ती फाईल गेली, तर तुम्हाला त्या जागा 650 प्लस बघायला भेटतील. असो, आणखीन भरपूर पदं आहे, भरपूर संवर्ग आहे. यांची माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये देईलच तुम्हाला. पण सध्या तरी आपला हा व्हिडिओ महत्त्वाचा म्हणजे तुमच्या भरपूर जणांची मागणी होती, की जागा वाढणार असेल तर सांगा. त्यामुळे सांगितलेलं आहे. जागा वाढणार आहे. परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होईल आणि लवकरच याबाबतचं नोटिफिकेशन आयोग जारी करेल. सध्या तरी ऑफलाईनचे वारे आहे, पण आयोग एक संविधानिक बॉडी आहे. तिला तिच्या मताने निर्णय घेण्याची क्षमता आहे. सरकार सांगेल असं तिच्यावर बंधनकारक नाही. तरी 90% तुम्ही समजून चला, की ऑफलाईन, 10% एक्सेप्शन आहे, की ऑनलाईन होईल म्हणून. बाकी इतर काही डाऊट, कमेंट बॉक्स रिकामा आहे किंवा आपल्या टेलिग्रामला तुम्ही जॉइन होऊ शकता. तेथे मी संपूर्ण माहिती देत असतो. भेटूया आपण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत हसा, खेळा, आई काळजी घ्या. धन्यवाद.